लग्नाच्या घरात अगदी निरोपाच्या वेळी एक भिकारी आत शिरला आणि वधूचा रस्ता अडवला. वधूच्या भावांनी त्याला मारायला सुरुवात केली. तेव्हा वधूने मध्ये येऊन त्यांना थांबवले आणि भिकाऱ्याजवळ जाऊन त्याच्या घाणेरड्या हाताचे चुंबन घेतले. सगळे लोक आश्चर्याने पाहत होते. वधूने रडत रडत भिकाऱ्याच्या खिशातून एक फोटो बाहेर काढला आणि सर्वांना दाखवून एक असे सत्य सांगितले. ते ऐकून वरातीमध्ये पूर्ण शांतता पसरली. कारण तो भिकारी निरोपाचा तो अतिशय नाजूक आणि भावनिक क्षण पूर्ण सन्मानाने सुरू होता. वातावरणात एक विचित्र उदासी आणि भावकता मिसळलेली होती, जी मुलीच्या निरोपाच्या वेळी प्रत्येक घरात असते. ज्या भिंती काही वेळापूर्वी हास्य आणि अभिनंदनाच्या आवाजाने गुंजत होत्या, आता त्या फक्त हुंदके आणि दबलेल्या शब्दांच्या आवाजाने भरल्या होत्या. प्रिया आपल्या वडिलांच्या छातीला चिकटून रडत होती आणि सुरेशराव आपल्या आयुष्यभराची कमाई आणि आपल्या हृदयाच्या तुकड्याला दुसऱ्याच्या हाती सोपवताना आपले अश्रू लपवण्याचा व्यर्थ प्रयत्न करत होती. भाऊ आपल्या बहिणीच्या निरोपासाठी एका बाजूला उभे होते. त्यांच्या चेहऱ्यावर दुःख आणि अभिमानाचा मिश्रित भाव स्पष्ट दिसत होता. त्याच वेळी जेव्हा प्रिया गाडीत बसण्यासाठी पाऊल टाकत होती, तेव्हा मुख्य दरवाजाकडून अचानक उठलेल्या गोंधळाने त्या शांत आणि भावुक वातावरणाला पूर्णपणे विखुरले. हा गोंधळ इतका अचानक आणि वेगाने वाढला की हॉलमध्ये उपस्थित असलेल्या प्रत्येक व्यक्तीचे लक्ष तिकडेच गेले. सगळ्यांचे डोळे वर झाले आणि झुकलेले डोकी मुख्य दरवाजाकडे वळले. तिथले दृश्य पाहून सर्वजण थक्क झाले. एका माणसाशी लोक भांडत होते, त्याला बाहेर हाकलून लावत होते. तो ना इथला पाहुणा वाटत होता ना कोणता वराती. तो अतिशय वाईट अवस्थेत दिसत होता. अंगावर मळके फटके कपडे होते. यावरून तर तो भिकारीच वाटत होता. त्याची अवस्था पाहून किळस येत होती. अंगावर मातीची जाड थर साचलेली होती. पायात तुटलेल्या चपला आणि डोक्याचे केस विखुरलेले होते. त्याची अवस्था पूर्णपणे उद्ध्वस्त वाटत होती. तो पूर्ण ताकद लावून आत येण्याचा प्रयत्न करत होता, तर दोन मजबूत शरीराचे रक्षक त्याच्या बाजू पकडून त्याला मागे ढकलत होते. शिव्या देत ओरडत होते, वेड्या माणसा, चल मागे हट. तुला दिसत नाही का इथे लग्न चालू आहे? इथे काय तमाशा चालू आहे का? इथून पटकन निघून जा, नाहीतर तुझी सर्व हाडे मोडून टाकू. पण तो भिकारी कोणत्या मातीचा बनला होता कोणाच ठाऊक. अशी कोणती ताकद होती जी त्याला तिथून हलू देत नव्हती? रक्षकांचे मार आणि धमक्यांनीही तो वारंवार गेटच्या आत डोकावण्याचा प्रयत्न करत राहिला आणि एकच रट लावली होती की मला थांबवू नका, कृपया देवासाठी तरी मला थांबवू नका. मला आज जाऊ द्या. मला नवरीला भेटायचं आहे. मी भीक मागायला आलो नाही. मला फक्त एकदा नवरीला पाहायचं आहे. त्याच्या आवाजात अशी वेदना, अशी तळमळ आणि अशी ओरड होती ती की लग्नाच्या वाद्यांच्या आणि पाहुण्यांच्या गडबडीत चिरून थेट लोकांच्या हृदयापर्यंत पोहोचत होती. देखण्या कपड्यात सजलेले पाहुणे आपल्या शान शौकतीच्या अभिमानात उभे होते. ते हे दृश्य पाहून हैराण झाले. प्रियाच्या या महालात अशी माणसांची उपस्थितीच एक प्रश्न बनली होती. लोकांनी नापसंतीने आपल्या नाकावर रुमाल ठेवला, जणू त्यांची नजर लागली की ते घाणेरडे होतील. कुजबूज सुरू झाली. सगळीकडे गोंधळाचे एक वादळ उठले. पाहुण्यामधील काही लोक म्हणू लागले की आजकालच्या भिकाऱ्यांना थोडी सुद्धा लाज वाटत नाही. कोणत्याही वेळी आणि कोणत्याही ठिकाणी पोहोचतात. इज्जत वाचवण्यासाठी त्याला कोणीतरी पैसे द्या रे, असं कोणीतरी म्हटले. तर कोणी तिथल्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. VIP कार्यक्रमात हा माणूस आत कसा शिरला? दरम्यान प्रिया अश्रूमध्ये बुडालेली होती. तिला सगळं धुरकड दिसत होतं. अचानक हे बोलणे ऐकून ती खडबडून शुद्धीत आली. तिने आपले अश्रू पुसले आणि गर्दीच्या मागे डोकावून पाहिले. तिला समजत नव्हतं की हा कोण आहे आणि तिचं नाव का घेतोय. एक अनोळखी भिकारी तिच्याशी भेटण्याचा हट्ट का धरतोय? तिच्या मनात एक अनोळखी भीती बसली, ज्याने तिच्या हृदयाच्या ठोक्यांना वर खाली केली. नवरदेव अमित आणि त्याचे कुटुंबही हैराण होऊन गाडीतून बाहेर आले, हे पाहण्यासाठी की शेवटी हा काय प्रकार आहे. प्रियाच्या तिन्ही भावांचा म्हणजे अक्षय, रोहित आणि विजय यांचा राग 7व्या आकाशाला पोहोचला होता. आज त्यांच्या बहिणीचं लग्न होतं आणि
असं आनंदाने भरलेलं वातावरण कोणी का बिघडवावं? त्यांनी रागाने सुरक्षा रक्षकांना हाक मारली आणि म्हणाले, तुम्ही काय पाहत आहात? याला उचलून बाहेर फेकून द्या. आमच्या पाहुण्यांसमोर आमचा अपमान होतोय. त्यांच्या आवाजात स्पष्ट धमकी होती, पण तो भिकारी त्या धमकीने थोडासाही घाबरला नाही. उलट त्याने एक विचित्र चपळाई दाखवली. जसे कोणी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. त्याची ओरड मुलांच्या चित्कारासारखी फुटली. असं करू नका. त्याने झटक्यात आपली पकड सोडवली आणि लंगडत लंगडत आतल्या बाजूला धावला. तो थेट त्या जागेकडे गेला जिथे प्रिया आपल्या भावांच्या वर्तुळात उभी होती. त्याच्या या कृतीने संपूर्ण गर्दी थक्क झाली. कुणालाही विश्वास बसत नव्हता की एक भिकारी इतकी हिंमत कशी करू शकतो. घाबरलेल्या अवस्थेत तो वेगाने रस्ता कापत होता. त्याच्या नजरा फक्त आणि फक्त प्रियेच्या चेहऱ्यावर खिल्या होत्या. त्या नजरेत ना भूक होती ना लोभ, तर त्या ममतेची तगमग आणि शतकांच्या प्रतीक्षेचा भाव दिसत होता. जसा तो जवळ पोहोचला तसे प्रियाच्या भावाने भिंत बनवून त्याचा रस्ता अडवला. विजय, ज्याला यावर सर्वाधिक राग आला होता, तो संतापाने वेडा झाला. तो पुढे सरसावला आणि त्या भिकाऱ्याच्या छातीवर जोरात हात मारून त्याला तिथेच थांबवले आणि म्हणाला, अरे निर्लज्ज भिकारी, तुझी हिंमत कशी झाली इथपर्यंत येण्याची? मागे हट, नाहीतर इथेच जिवंत पुरून टाकीन. या धक्क्याने भिकारी डगमगला. त्याचं कमकुवत शरीर विजय सारख्या तरुण माणसांचा सामना करण्या इतकं सक्षम नव्हतं. तरी पण तो घाबरला नाही. त्याने आपले घाणेरडे आणि थरथरते हात विजय समोर जोडले आणि विनयपूर्ण आवाजात म्हणाला, महाशय, मला जितकं मनात येईल तितकं मारा. फक्त मला माझ्या मुलीला एकदा भेटू द्या. मी तिला वर्षानुवर्ष पाहिलेलं नाही. मी काही बोलणार नाही. फक्त एकदा मन भरून तिला पाहू द्या. त्याच्या या लपलेल्या सत्याने एका क्षणासाठी विजयला स्तब्ध केले. प्रिया, जी आपल्या भावामध्ये लपून उभी होती, तिने त्या भिकाऱ्याला पाहिले. त्याच्या चेहऱ्यावर माती साचलेली होती आणि डोळ्यात कैद झालेले अश्रू. हे अश्रू पाहून प्रियेच्या हृदयात एक विचित्र लहर उठली. ही भीती होती की रक्ताचा जोश हे तिला स्वतःलाही समजले नाही. जेव्हा विजयने त्या भिकाऱ्याला मारण्यासाठी पुन्हा हात उगारला, तेव्हा प्रियाला हे सहन झाले नाही. ती पटकन पुढे आली आणि विजयचा हात पकडला आणि गयावया करत म्हणाली, नाही भाऊ, थांब, असं मारू नको. बघ जरा, हा माणूस किती म्हातारा आणि कमकुवत आहे. कदाचित याची काही मोठी मजबुरी असेल. याला जाऊ द्या. प्रियाच्या आवाजात इतकी वेदना होती की विजयचा हात हवेतच थांबला. तो आपल्या लाडक्या बहिणीची म्हणणं कधीच नाकारू शकत नव्हता आणि आज तर तिच्या लग्नाचा दिवस होता. विजयने त्याचा राग आवरत हात खाली केला आणि एका बाजूला सरकला. रस्ता मोकळा होताच भिकारी जणू नवजीवन मिळाल्यासारखा पुढे सरसवला. तो थरथरत्या पावलांनी प्रियेच्या पूर्ण जवळ आला. आता दोघांमध्ये फक्त एका पावलाचे अंतर होतं. त्याच्या अंगातून घाम आणि घाणेरडा वास येत होता, जो नवरीच्या मौल्यवान अत्तराच्या सुगंधावरही भारी पडत होता. सरिता यांनी तर नाकावर रुमाल ठेवला, पण भिकाऱ्याला या सगळ्याची काही खबर नव्हती. तो मंत्रमुग्ध होऊन प्रियेच्या चंद्रासारख्या चेहऱ्याकडे पाहत होता. त्याच्या डोळ्यातून अश्रूची धारा वाहत होती, जी त्याच्या गालावर रेखा बनवत होती. प्रिया घाबरली. ती तिच्या डोळ्यात थेट पाहू शकली नाही आणि नजर खाली केली तेव्हाच एक असा प्रसंग घडला ज्याने सगळ्यांचे भान हरपले. त्या क्षणी भिकाऱ्याने पुढे होऊन प्रियेच्या मेहंदीने सजलेल्या नाजूक आणि सुंदर हातांना धरले. हे दृश्य एखाद्या संकटासारखं होतं. एक तुच्छ समजला जाणारा भिकारी इतक्या मोठ्या व्यापाऱ्याच्या मुलीचा हात धरून उभा होता. हे असे दृश्य होतं ज्याला पाहून प्रत्येक जण थक्क झाले. प्रिया पूर्णपणे घाबरली. ती विचित्र परिस्थितीत होती. तिला आपला हात सोडवायचा होता, पण भिकाऱ्याच्या पकडीत एक विचित्र मजबूती होती, जणू तो तिला सोडवायचाच नाही. याआधी की प्रिया मागे सरकली असती, तेव्हाच भिकाऱ्याने वाकून प्रियाच्या हाताचं चुंबन घेतले. त्याचे अश्रू तिच्या मेहंदीवर पडून मिसळले आणि मग त्याने अशी गोष्ट सांगितली
की ती ऐकून तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या पायाखालची जमीनच सरकली. तो त्याचे डोके खाली करून म्हणाला, बाळा, जर तुला माहित नसेल तर मी सांगतो. तू माझी सोनू आहे, माझी मुलगी आहेस, माझी भाऊली आहेस. तू माझी मुलगी आहे. हे शब्द त्या हॉलमध्ये जणू बॉम्ब सारखेच पडले आणि सर्वत्र खोल शांतता पसरली. एवढी खोल की सुई पडली तरी ऐकू येईल. प्रियाचा मेंदू सुन्न झाला. तू माझी मुलगी आहे हे शब्द तिच्या कानात वारंवार घुमत होते. हा माणूस वेडा आहे का, नशेत आहे का, की कोणीतरी थट्टा करतोय? सभेत उपस्थित सगळे लोक स्तब्ध उभे होते. अमितचा चेहरा पांढरा पडला होता. प्रियाच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसू लागली. पण ही परिस्थिती फक्त काही क्षणाची होती. पुढच्या क्षणी तिथे वादळ उठलं. प्रियाच्या भावाचं रक्त उसळलं. त्याच्या बहिणीला असं आव्हान दिलं गेलं होतं जे तो सहन करू शकत नव्हता. तेव्हा रोहित वाघासारखा झेपावला आणि भिकाऱ्याला प्रियापासून दूर ओढून नेलं. त्याला जमिनीवर पाडलं. त्याची कॉलर पकडून रागाने ओरडला, अरे नीच माणसा, तुझी आमच्या बहिणीला आपली मुलगी म्हणायची हिंमत कशी झाली? तुला माहित आहे का आम्ही कोण आहोत? आम्ही त्या शेठची मुले आहोत आणि ही आमची बहीण आहे. तुझी कुवत काय आहे हिला स्पर्श करायची? तो भिकारी धक्क्याने दूर जाऊन पडला. तरीही उठून काही बोलण्याचा प्रयत्न करू लागला. नाही महाशय, मी खरं सांगतोय. हे माझं रक्त आहे, माझी मुलगी आहे. हे ऐकताच विजयचा संयम सुटला. तो पुढे आला आणि रागाने त्या भिकाऱ्याच्या छातीवर लाथ मारली. लाथ बसताच तो तोल जाऊन जमिनीवर पडला. मग जवळ उभ्या लोकांनी त्याला वेढा घातला आणि त्याच्यावर लातांचा वर्षाव केला. कोणी ओरडलं, आज याला मारूनच टाकू, आज याला जिवंत राहू देणार नाही. त्याने आमच्या सन्मानावर हात टाकला आहे. बाकीचे पाहुणे भीतीने मागे सरकले. लग्नाचे घर युद्धभूमीसारखं वाटू लागलं. मुलाकडील लोक राग आणि अपमानाच्या आगीत जळत हा तमाशा पाहत राहिले. प्रिया हे सगळं पाहून स्तब्ध होती. ती ओरडू इच्छित होती, पण तिचा आवाज गळ्यातच अडकला. जमिनीवर पडलेला भिकारी मार खातानाही दया मागत नव्हता. उलट त्याच्या नजरा अजूनही प्रियाला शोधत होत्या. तो वारंवार हात उचलून तिला हाक मारण्याचा प्रयत्न करत होता, पण प्रत्येक वेळी कोणी ना कोणी त्याला शांत करत होतं. सुरक्षा रक्षक ही आले होते, पण मालकांच्या रागासमोर ते असह्य होते. तेव्हा सुरेशराव जे आतापर्यंत शांत आणि भीतीत उभे होते, ते अचानक पुढे आले. त्यांच्या चेहऱ्यावर अशी भीती होती जशी जेव्हा समोर कोणता भयंकर भूतकाळ उभा असतो. ते पुढे आले आणि मुलांना कठोर आवाजात ओरडले, पुरे करा आत्ता, याला सोडून द्या. त्यांच्या आदेशाने सगळे जागीच थांबले, पण डोळ्यात रागाची ज्योत भडकत होती. सुरेशरावांनी त्या भिकाऱ्याकडे पाहण्याची हिंमत ही केली नाही. त्यांनी सुरक्षा प्रमुखाकडे पाहिले आणि अतिशय कठोर शब्दात आदेश दिला. ते म्हणाले, या वेडे आणि आजारी माणसाला लगेच इथून घेऊन जा आणि बाहेर फेकून द्या आणि पोलिसांच्या स्वाधीन करा. याने आमच्या आनंदाच्या प्रसंगाला बिघडवले आहे. याला पहिले माझ्या नजरेसमोरून हटवा. सुरक्षा रक्षकाने ताबडतोब त्यांचा आदेश पाळला. त्यांनी त्या अर्धमेल्या भिकाऱ्याचे हात आणि पाय पकडले जणू तो कोणता तरी मेलेला प्राणी आहे आणि त्याला जमिनीवर ओढत दरवाजाकडे नेऊ लागले. तो वेदना आणि जखमांनी पूर्ण चुरचूर झाला होता. त्याच्या तोंडातून रक्त येत होतं आणि त्याचे कपडे जे आधीच थोडे फाटले होते ते आता पूर्णपणे फाटले होते. पण जेव्हा त्याला सुरेशराव त्याच्या जवळून जाताना दिसले तेव्हा त्याच्यात उरलेली ताकद जागी झाली. त्याने विरोध केला आणि डोकं उंचावून सुरेशरावांच्या डोळ्यात डोळे घालून बघितले. आश्चर्याची गोष्ट ही की त्याच्या डोळ्यात भीक नव्हती, तर असा प्रश्न होता ज्याने सुरेशरावांची आत्मा हादरली. तो पूर्ण ताकदीने ओरडून म्हणाला, सुरेशराव, तुला आठवते का? हा तोच करार आहे का जो तू माझ्याशी केला होतास? जेव्हा ही मुलगी माझ्यापासून घेतली होतीस तेव्हा तुम्ही दोघे नवरा बायको रडत रडत विनवण्या करत होता. मी तिला तुमच्या स्वाधीन करून गेलो होतो आणि सुरेशराव, तेव्हा तुम्ही शपथ घेतली होती की तुम्ही तिला फुलासारखी जपून ठेवाल आणि आज तुम्ही मला तिला पाहूही देत नाही. आज मला तिला फक्त एकदा मन भरून पाहू द्या.
त्याचा आवाज इतका मोठा आणि प्रभावी होता की गेटच्या शेवटच्या कोपऱ्यापर्यंत एकच जात होता. हे ऐकताच वरातीत मृत्यूसारखी शांतता पसरली होती. लोक जिथे होते तिथेच उभे राहिले. ही फक्त कोणाची बडबड नव्हती, तर यात एक सत्य लपलेलं होतं, जे जिवंतपणे आपली साक्ष देत होतं. सगळ्यांच्या नजरा प्रश्न बनवून सुरेशरावांच्या चेहऱ्यावर खिळल्या होत्या. लोकांच्या मनात प्रश्न उठला की या भिकाऱ्याला सुरेश नावाचं नाव कसं माहित आहे, कोणत्या कराराची गोष्ट आहे, आणि खरंच सुरेशराव या भिकाऱ्याला ओळखतात का? लोकांची कुजबूज आता मोठ्या आवाजात बदलू लागली. नवरदेव अमित ही अस्वस्थ होऊन पुढे आला आणि सुरेशरावांना काही विचारायचा प्रयत्न करू लागला. वातावरणात तणाव शिगेला पोहोचला होता. तिकडे रक्षक भिकाऱ्याला ओढत दरवाजाकडे नेत होते. तो भिकारी सतत माझी मुलगी, माझी प्रिया असं हाक मारत होता. त्याच्या आवाजात लपलेली वेदना अशी होती की कोणतेही दगडाच्या हृदयाचा माणूसही वितळला असता. प्रिया पूर्ण स्तब्ध झाली होती. त्या भिकाऱ्याच्या शेवटच्या हाका ऐकून तिच्या आत काहीतरी तुटलं. ते रक्ताचं नातं होतं की फक्त माणुसकी, की निसर्गाचा कोणता संकेत हे ती स्वतः समजत नव्हती. तेव्हा तिचं हृदय जोरात धडकलं. या आधी की रक्षक त्या माणसाला बाहेर रस्त्यावर फेकतील, तेव्हा प्रियाने पूर्ण ताकदीने अशी ओरडली की सगळे थरथरले. थांबा. भर झरी लेहंगाला सांभाळत जवळजवळ धावतच रक्षकांकडे गेली आणि ओरडून म्हणाली, याला सोडून द्या, मी म्हणते सोडून द्या याला. तिचा बदललेला अवतार, तिची दृढता आणि निर्णय पाहून सगळे थक्क झाले. कुणालाही विश्वास बसत नव्हता की ही तीच नाजूक आणि शांत प्रिया आहे. आणि सगळ्यांचे श्वास अडकले. आता पुढे काय होणार होतं? या शहरातील सर्वात प्रतिष्ठित आणि महागड्या भागात वसलेली ती भव्य हवेली होती, जी आपल्या अद्भुत सौंदर्य, शान आणि अपार संपत्तीमुळे संपूर्ण शहरात प्रसिद्ध होती. ही वास्तू फक्त विटा, दगड आणि सिमेंटची रचना नव्हती, तर प्रेम, आपुलकी आणि स्नेहाचा असा निवारा होती, जिथे दुःख आणि समस्या सहसा प्रवेशही करू शकत नव्हत्या. या घराचे मालक सुरेशराव शहरातील नामांकित उद्योगपती होते, ज्यांचा व्यवसाय केवळ देशातच नव्हे तर परदेशातही पसरलेला होता. सुरेशरावांचं कुटुंब स्वतः एक आदर्श कुटुंब होतं, ज्यात त्यांची पत्नी सरिता, 3 मुले समर्थ, अक्षय आणि रोहित, आणि विजय, तसंच सर्वात लहान आणि प्रिया मुलगी प्रिय होती. आणि त्यांच्या बायका या घराच्या वातावरणात पूर्ण मिसळून गेल्या होत्या. घराचं वातावरण जितकं सुखी आणि आत्मीय होतं, बाहेरून पाहणाऱ्यांना तितकंच भव्य आणि प्रभावी वाटत होतं. पण या सगळ्यात जर कोणी सगळ्यांच्या डोळ्यांचा तारा असेल, तर ती घराची सर्वात लहान मुलगी प्रिया होती. प्रिया सौंदर्याची अशी मनोहर मूर्ती होती की तिला पाहून देवाच्या कारागिरीची आठवण येत असे. ती या घराची राजकुमारी होती, जिला लहानपणापासून फुलासारखं जपून ठेवलं होतं. 3 भाऊ आपल्या या एकमेव लहान बहिणीवर जीव ओवाळून टाकत होते आणि तिच्या जराशा तक्रारीवर संपूर्ण घर डोक्यावर घेत असे. विजय, जो भावांमध्ये सर्वात लहान पण प्रियापेक्षा मोठा होता, तिच्यासाठी भाऊपेक्षा मित्रासारखा होता. प्रियेची प्रत्येक जिद्द आणि इच्छा बोलण्याआधीच पूर्ण होत असे. तिने शहरातील उत्तम शिक्षण संस्थातून उच्च शिक्षण घेतलं होतं आणि पदवी झाल्यावर आता घरातच आपल्या परिवाराबरोबर वेळ घालवत होती. तिच्या व्यक्तिमत्वात एक वेगळी गंभीरता आणि संतुलन होतं, जे तिला तिच्या वयातील इतर मुलींपासून वेगळं करत होतं. अपार धन आणि मोठ्या नावात वाढलेली असूनही तिच्या स्वभावात जरा सुद्धा अभिमान नव्हता. ती घरातील नोकऱ्यांशीही तितक्याच स्नेह आणि आदराने वागत असे, जितकी आपल्या कुटुंबियांशी. याच कारणामुळे ती सगळ्यांच्या हृदयात वसलेली होती. वेळ आपल्या गतीने पुढे सरकत राहिला आणि मग तो क्षण आला जेव्हा प्रियाच्या आयुष्यातील नव्या प्रवासाची सुरुवात होणार होती. कारण शहरातील एका अतिशय श्रीमंत, प्रतिष्ठित आणि खानदानी कुटुंबांकडून तिच्यासाठी लग्नाचा प्रस्ताव आला. मुलगा अमित स्वतः एक यशस्वी व्यावसायिक होता आणि त्याचं कुटुंब प्रत्येक दृष्टीने सुरेशरावांच्या निकषांशी जुळणारं होतं. दोन्ही कुटुंबांमध्ये जुनी ओळख आणि परस्पर संबंध होता, ज्यामुळे नातं निश्चित करण्यास जास्त वेळ लागला नाही.
जेव्हा घरात प्रियेच्या लग्नाची घोषणा झाली तेव्हा जणू आनंदाचा महापूर आला. सुरेशराव आणि त्यांच्या मुलांनी ठरवलं की ते आपल्या लाडक्या मुलीचे लग्न शहरातील सर्वात अविस्मरणीय लग्न ठरवतील. लग्नाची तारीख निश्चित होताच हवेलीत हालचाली सुरू झाल्या आणि तयारी अनेक महिने आधीपासून सुरू केल्या गेल्या होत्या, जेणेकरून कशाचीही कमतरता राहू नये. प्रियासाठी जगातील उत्तम डिझायनरांकडून सुंदर कपडे तयार केले गेले. रात्रीच्या समारंभासाठी विशेष कपड्यांचे ऑर्डर दिले आणि घराच्या सजावटीसाठी तज्ञांची टीम बोलावली गेली. दररोज घरात मिळण्यासारखे वातावरण असे प्रियाच्या वहिनी आणि मैत्रिणी तिला वेढलेल्या असत. ढोलकीच्या तालावर गायला जाणाऱ्या पारंपरिक गीतांनी घराचं वातावरण आनंदमय करून टाकलं होतं. रोहित आणि विजय आपल्या बहिणीच्या लग्नाच्या व्यवस्थेत दिवस रात्र गुंतलेले होते. त्यांची इच्छा होती की जेव्हा त्यांची बहीण निरोप घेऊन जाईल तेव्हा तिच्या शान शौकतीला पाहून संपूर्ण जग थक्क होईल. मेहंदीच्या रीती रिवाजानंतरचा कार्यक्रम अनेक दिवस चालू राहिला आणि प्रत्येक समारंभात रंगप्रकाश आणि सुगंधांचा पूर उसळला. प्रियाच्या हातांना लावलेल्या मेहंदीचा रंग इतका गडद होता की पाहणारे म्हणत होते तिचा होणारा नवरा तिला अतिशय प्रेम करेल. या दिवसात प्रिया एक विचित्र अवस्थेत होती, ज्यात आनंद आणि अनोळखी भीतीचे मिश्रित भाव तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते. ती आपल्या आई वडिलांना आणि भावांना सोडून जाण्याच्या विचाराने नाराज होत होती, पण अमित बरोबर नव्या आयुष्याचे स्वप्न तिला हसवण्यास भाग पाडत होतं. सरिता जेव्हा आपल्या मुलीला पाहते तेव्हा त्यांच्या डोळ्यात पाणी येत असेल. त्या नेहमी तिची नजर काढत आणि तिला भरपूर आशीर्वाद देत राहत. शेवटी तो दिवस यायला ज्याची सगळे आतुरतेने वाट पाहत होते. प्रियाच्या लग्नाचा दिवस होता आणि या शुभ प्रसंगी जणू सूर्यही प्रियाचं रूप पाहण्यासाठी उत्सुक होत होता. सुरेशरावांचं घर ताज्या गुलाब, चमेली आणि मोगऱ्यासारख्या फुलांनी अशा प्रकारे सजवलं होतं की संपूर्ण परिसर सुगंधाने भरून गेला. घराच्या उंबरड्यापासून भिंतींपर्यंत कुंकूच्या प्रकाशात न्हालेलं होतं. पाहुण्यांचं येणं दुपारपासूनच सुरू झालं होतं. शहरातील प्रतिष्ठित लोक, राजकारणी, व्यवसाय आणि नातेवाईक या भव्य समारंभात सहभागी होण्यासाठी येत होते. प्रियाला तयार होण्यासाठी शहरातील सर्वात महागड्या सौंदर्य केंद्रात पाठवले गेले होते, जिथे तिच्या सोबत तिच्या वहिनी आणि चुलत बहिणी होत्या. जेव्हा प्रिया वधू बनून तयार झाली तेव्हा तिला पाहून सगळ्यांचे श्वास थांबले. सोनेरी रंगाची जड कढाई असलेला घागरा, मौल्यवान हिरे असलेला हार घालून ती एखाद्या अप्सरेसारखी दिसत होती. तिच्या चेहऱ्याची कांती आणि डोळ्यांची चमक यांनी सौंदर्य केंद्रातील साऱ्या दिव्यांना फिकं करून टाकलं होतं. जेव्हा ती घरी परतली तेव्हा तिच्या भावांनी तिला प्रेमाने वेढलं. विजय पुढे होऊन आपल्या बहिणीच्या कपाळाचं चुंबन घेत म्हणाला, माझी भाऊली, आज जगातील सर्वात सुंदर वधू दिसते. देव तुला नेहमी हसतमुख ठेवू. सुरेशरावांनी जेव्हा आपल्या मुलीला वधूच्या रूपात पाहिलं तेव्हा त्यांची छाती अभिमानाने फुलली. पण हृदयाच्या एखाद्या कोपऱ्यात मुलीच्या निरोपाची वेदना हळूहळू ठोठावत होती. वरात येण्याची वेळ झाली तेव्हा सुरेशरावांच्या घराबाहेर गाड्यांची लांब लचक रांग लागली होती. अमितची वरात पूर्ण शान शौकतीने आली. फटाक्यांनी आकाश दिव्यासारखं उजळलं. वाद्य आणि ढोलाच्या तालावर वराती आत आले. नवरदेव अमित सोनेरी शेरवानीत पूर्ण राजकुमारासारखा दिसत होता. प्रियाच्या भावांनी आणि वडिलांनी वरातीचे भव्य स्वागत केलं. फुलांच्या पाकळ्या उधळल्या गेल्या आणि पाहुण्यांना पूर्ण आदराने बसवलं गेलं. हा समारंभ पूर्ण आयोजनातील सर्वात भावनिक क्षण होता. जेव्हा पंडितजींनी लग्नाच्या विधी सुरू केल्या तेव्हा चारही बाजूने पूर्ण शांतता होती. सुरेशराव आणि त्यांच्या मुलांच्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू येऊ लागले. लग्नानंतर मिठाई वाटल्या आणि अभिनंदनाचा आवाज गुंजू लागला. जेवण वाढल्यानंतर पाहुणे विविध स्वादिष्ट पदार्थांचा आस्वाद घेत राहिले. सर्वत्र प्रियेच्या सौभाग्याची आणि सुरेशरावांच्या उत्तम व्यवस्थेची प्रशंसा करत होते. वेळ वेगाने जात होता आणि रात्र खोल होत गेली. इथपर्यंत किती वेळ आली ज्यापासून प्रत्येक आई, वडील आणि भाऊ घाबरतात. निरोपाची वेळ. प्रिय चकोली, तिच्या मैत्रिणी आणि वहिनी तिला
शेवटची गाठ बांधत होत्या. तिकडे वरातीत ही वधूची वाट पाहत अस्वस्थ होते, जेणेकरून ते आई वडिलांची अमूल्य ठेव आपल्यासोबत नेऊ शकतील. सुरेशराव आणि त्यांची तिन्ही मुले दरवाजाजवळ उभे राहून पाहुण्यांना निरोप देत होते. पण त्यांच्या नजरा वारंवार आतल्या बाजूला जात होत्या, जिथून त्यांची लाडकी मुलगी, लाडकी बहीण आता कायमची दुसऱ्या घरची होणार होती. हे तेच कुटुंब होतं ज्याने प्रेमाची उदाहरणे उभी केली होती, जिथे रक्ताच्या नात्यांची मजबूती सर्वोच्च होती. कुणाच्या मनातही असा विचार नव्हता की पुढच्या काही क्षणात या समारंभात असं काही घडणार आहे जे केवळ लग्नाचं वातावरण बदलून टाकणार नाही, तर वर्षानुवर्ष लपलेलं रहस्य उघड करेल. सध्या तरी सगळं सामान्य होतं. प्रिया आपल्या आईवडिलांच्या आणि भावांच्या सावलीत सुरक्षित आपल्या नव्या आयुष्याच्या प्रवासाची सुरुवात करण्यासाठी तयार होती आणि चारही बाजूंना आनंदाचा आवाज येत होता. सगळे लोक निरोपासाठी मुख्य दरवाजाकडे गेले. भावांनी एक चादर धरून आपल्या बहिणीला गाडीपर्यंत नेण्यासाठी गोल वर्तुळ बनवलं होतं. प्रिया रडत रडत आपल्या वडिलांच्या गळ्यात पडली. प्रत्येक डोळा ओला होता, पण ती अजून गाडीपर्यंत पोहोचलीही नव्हती की गेटवर एक विचित्र हालचाल झाली, ज्याने सगळ्यांना चकित केलं. आणि तोच भिकारी प्रियाला मुलगी म्हणून हाक मारत होता. आता वर्तमानाकडे परत येऊया. प्रियाच्या डोळ्यात एक विचित्र निश्चय होता, सोबतच एक अनोखी वेदना होती. तिने उपस्थित प्रत्येक व्यक्तीला आपल्या जागी स्थिर करून टाकलं होतं. सुरक्षा रक्षक जे काही वेळापूर्वी त्या भिकाऱ्याला असह्य आणि अनावश्यक समजून जमिनीवर ओढत होते आणि बाहेर फेकण्यासाठी तयार होते, आपल्या मालकिनीचा आवाज ऐकताच थांबले. प्रियाचा स्वर इतका दृढ होता आणि तिच्या डोळ्यात असा तेज होता की कोणालाही तिच्या आदेशाची अवहेलना करण्याचे धैर्य नव्हतं. ती आपला जड आणि मौल्यवान लेहंगा दोन्ही हातांनी सांभाळत अस्वस्थपणे धावतच तिथे पोहोचली, जिथे तो दुर्दैवी भिकारी जखमींनी चुरचूर पडला होता. सुरेशरावांची मुलगी, जी आज वधू बनली होती, आपल्या रूपात इतकी सुंदर होती की एखाद्या घाणेरड्या आणि दुर्गंधीयुक्त भिकाऱ्यासाठी सगळ्यांसमोर धावत जाईल असा कोणीही विचार केला नव्हता. रक्षक घाबरून मागे सरकले. प्रियाने एका क्षणीही वाया न घालवता तिथेच जमिनीवर बसली. तिचा लेंगा मातीने भरला, पण तिला काही काळजी नव्हती. भिकाऱ्याने आपले सुजलेले आणि धुरकट डोळे उघडले, तेव्हा समोर प्रियाला पाहून त्याला विश्वासच बसला नाही. त्याच्या ओठावर एक वेदनामय हास्य उमटलं. त्याने थरथरत्या हाताने उठण्याचा प्रयत्न केला, तेव्हा प्रिया आणि धैर्य आणि आपला हात पुढे करून त्याला आधार दिला. भिकारी खचून बसला होता. त्याच्या हातातून रक्त वाहत होतं आणि कपडे फाटलेले होते, पण त्यावेळी त्याच्या तोंडात एक विचित्र शांतता पसरली होती. त्याने आपले घाणेरडे कपडे आणि खडबडीत हात, ज्यांच्यावर जगाच्या ठशा होता, पुढे करून प्रियाच्या महागड्या मऊ आणि नाजूक हातांना धरले. प्रियाच्या अंगात एक सनसनाटी भरली, पण तिने आपले हात मागे ओढला नाही. एक अद्भुत शक्ती होती जी तिला जखडून ठेवत होती. भिकाऱ्याने श्रद्धा आणि मग तिच्या मिश्रित भावनेने वाकून प्रियाच्या हाताचे चुंबन घेतले. त्याचे उपदार अश्रू प्रियाच्या तळव्यांवर पडून वाहू लागले. त्याने आपले हात उंचावले आणि प्रिय चंद्रासारख्या चेहऱ्याला आपल्या हातांच्या ओंजळीत भरले. त्यानंतरच त्यांनी तिचा चेहरा पाहिला. 20 वर्षानुवर्ष तहान भागवत होता. त्याचा आवाज बंद होता आणि गळ्यात अश्रूंचा बांध अडकला होता. तो खंडित स्वरात म्हणाला, माझ्या बाळा, तू किती मोठी झालीस. देवाचे आभार, आज तू वधू बनली आहे. अगदी तशीच दिसतेस जशी मी वर्षानुवर्षाच्या रात्रीच्या स्वप्नात पाहिलं होतं. त्याचा संदेश ममता आणि प्रेमाने भरलेला होता, ज्याला ऐकून उपस्थित सगळ्यांचे हृदय वितळत होतं. तो हिचक्या घेत बोलत राहिला, जणू आता त्याला गप्प राहण्याची भीती उरली नव्हती. आज माझ्याकडून राहवलं नाही. 20 वर्षांचा भार हृदयावर इतका जड झाला होता की धैर्याचा बांध फुटला. मी प्रार्थना केली होती की कधीही तुझ्या आयुष्यात सावलीसारखंही येणार नाही, कधीही तुझ्या आनंदावर वाईट नजर पडू देणार नाही. पण जेव्हा वाऱ्याद्वारे ही बातमी मिळाली की आज तुझं लग्न आहे आणि तू आपल्या घरची होत आहेस,
तेव्हा मी आपले पाऊल थांबू शकलो नाही. एका क्षणाच्या तगमगाने सारे सिद्धांत आणि करार तोडले. मला फक्त तुला वधूच्या रूपात दुरून एकदा पाहायचं होतं. देव साक्षीला आहे, जर सुरक्षा रक्षकाने मला थांबवले नसते, जर तुझ्या बहिणीने मला मारले नसते, तर मी अंधारात दूर उभा राहून तुला मन भरून पाहिले असते. तुला आशीर्वाद देऊन तिथूनच शांत परतलो असतो आणि आयुष्यभर तुला कळलंही नसतं की तुझा हा दुर्दैवी बाप तुझ्या निरोपात सहभागी होता. पण नशिबाला काही वेगळंच मान्य होतं. आता माझं धैर्य संपलंय आणि मी एकटा उपासनेच्या ठिकाणीही जाऊ शकत नाही. हे सगळं ऐकून प्रियाला आश्चर्याचा धक्का आणि अविश्वासाच्या अवस्थेत बसला. तिच्या मनात हजारो प्रश्न वादळासारखे उसळत होते. हा माणूस काय सांगतोय? 20 वर्षांचा भार, शपथ आणि पाप. त्याच्या शब्दांचं प्रत्येक अक्षर प्रियाच्या हृदयात खंजरासारखं खुपत होतं. तिला समजत नव्हतं की ती काय अनुभवते, भीती की प्रेम. फक्त तिच्या डोळ्यातून सतत अश्रू येत होते. तिचा मेकअप खराब झाला होता. त्याच क्षणी सुरेश राव आणि त्यांची पत्नी सरिता, जे आतापर्यंत स्तब्ध अवस्थेत उभे होते, ते भानावर आले. सुरेश रावांच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती. हे भयंकर रहस्य उघड होण्याची भीती त्यांच्या चेहऱ्यावरून वाचता येत नव्हती. ज्याला ते रागाच्या आड लपवण्याचा प्रयत्न करत होते, ते आणि सरिता व्याकुळ होऊन पुढे आले. सुरेशराव आणि पुढे येऊन भिकाऱ्याचा हात जोरात पकडला आणि कठोर आवाजात म्हणाले, बस झालं, फार झालं हे सगळं नाटक. इथे तमाशा करू नको. सावध राहा. एक शब्दही बोललास तर इथून निघून जा, की याआधी मी पोलिसांना बोलवून तुला जेलमध्ये टाकीन. त्यावेळेस तू मरणाची प्रार्थना करशील. हे म्हणताना त्यांच्या आवाजात भीती स्पष्ट जाणवत होती. तिकडे सरिता यांनी घाईने वाकून प्रियाला पकडून उभं केलं आणि तिला आपल्या छातीला जोरात मिठी मारून घेतलं, जणू कोणी तिला त्यांच्यापासून हिसकावून नेत होतं. त्यांचं संपूर्ण शरीर थरथरत होतं. त्या वारंवार प्रियाला आणि तिच्या चेहऱ्यावर हात फिरवत होत्या आणि म्हणत होत्या की माझ्या बाळा, तू बरी आहेस ना? या वेड्याजवळ जाऊ नको, हा धोकादायक आहे. त्यांचा हा अंदाज भीतीपेक्षा जास्त होता. त्या घाबरत होत्या की कुठे प्रिया त्यांच्या हातातून निसटून जाऊ नये. प्रिया त्यांच्या छातीला चिकटलेली होती, पण तिच्या नजरा खाली जमिनीवर बसलेल्या त्या भिकाऱ्यावर खेळलेल्या होत्या, ज्याच्या डोळ्यात सत्तेची चमक होती. वातावरण तणावशी गेला पोहोचला होता. सर्व पाहुणे, वराती आणि प्रियाचे सासरचे नातेवाईक हैराण झाले होते. आनंदाच्या मध्येच सगळे अवाक झाले होते. सगळ्यांच्या मनात शंका निर्माण होत होती. प्रियाचे सासरे आणि अमितचे वडील, जे शहरातील एक प्रतिष्ठित व्यक्ती होते, आणि सुरेश रावांचे जुने मित्र हे होते. त्यांनी हे आतापर्यंत सगळं सहन केलं होतं. पण ते गंभीर मुद्रेत आले आणि सुरेश रावांच्या खांद्यावर हात ठेवून भारी आवाजात विचारलं, सुरेशराव, हे सगळं काय प्रकरण आहे? शेवटी माझ्या सुनेच्या निरोपाची वेळ, ही वेळी हे सगळं काय चाललंय? हा भिकारी कोण आहे आणि हा काय सांगतोय? आणि तुम्ही वहिनी इतके घाबरलेले का आहात? आम्हाला काहीतरी सांगा. आता आपण व्याही आहोत. हा तमाशा आमच्या सन्मानावरही डाग आहे. अमितच्या वडिलांचा हा प्रश्न ऐकून सुरेश रावांच्या कपाळावर घामाचे थेंब उमटले. ते फार घाबरले आणि अडखळत्या शब्दात बोलले, सांभाळण्याचा प्रयत्न करू लागले. नाही, असं काही नाही प्रकाशराव, तुम्ही काळजी करू नका. हा माणूस खरं तर वेडा आहे, मानसिक रुग्ण आहे. याला सवय आहे की लोकांच्या आनंदाची वेळी येऊन असं नाटक करतो, जेणेकरून लोक भावूक होऊन त्याला पैसे देतील. तुम्ही कृपया गाडीत बसा. हे सगळं निरर्थक बडबड आहे. मी याला लगेच घालवतो. सुरेश रावांचं हे बोलणं ऐकून भिकारी, जो आतापर्यंत गप्प बसून डोकं खाली घालून आपली बेइज्जती सहन करत होता, अचानक जखमी सिंहासारखा गरजला. मी वेडा नाही. त्याच्या आवाजात इतकी ताकद आणि गुंज होती की सुरेशराव ही भीतीने एक पाऊल मागे सरकले. त्याने आपले धुरकट डोळे सुरेशरावांकडे रोखले आणि मग मागे येऊन म्हणाला, मी ना वेडा आहे ना कोणता भिकारी जे तुमच्या पैशांसाठी इथे आलो आहे. मी एक दुर्दैवी आणि असहाय्य बाप आहे.
असं म्हणत त्याने थरथरत्या हाताने प्रियाकडे इशारा केला, जी आपल्या आईच्या मिठीत होती. आणि मग त्यांनी असा खुलासा केला की तिथे उपस्थित असणाऱ्या लोकांच्या पायाखालची जमीन सरकली. तुम्ही जिला सुरेशरावांची मुलगी प्रिया समजता, ती माझी कन्या आहे, ती माझी मुलगी आहे. आजपासून 20 वर्षापूर्वी जेव्हा ती फक्त 2 महिन्यांची होती, तेव्हा मी तिला आपल्या हाताने यांच्याच हवाली केलं होतं. हे एकदाच वरातीत मृत्यूसारखी शांतता पसरली. सर्वांचे श्वास अडकू लागले. सुरेशराव आश्चर्यचकित होऊन दगडासारखे उभे राहिले आणि सरिताची पकड प्रियावर सैल झाली. भिकारी आपली गोष्ट पुढे म्हणाला, आज तुम्ही सगळे माझी अवस्था पाहून माझा धिक्कार करता, पण मी नेहमी असा नव्हतो. कधी माझ्याकडे एक छोटीशी सुखी दुनिया होती. ही गोष्ट माझ्या विनाशाची आणि या मुलीच्या आयुष्याची आहे, जी आज मला सांगावीच लागेल. त्याने खोल श्वास घेतला, अश्रू पुसले आणि आपली कथा सांगण्यास सुरुवात केली, जेणेकरून या जगाला कळेल की तो या अवस्थेत कसा पोहोचला आणि प्रिया सुरेशरावांच्या महालात कशी आली. भिकारी हरिदासच्या डोळ्यात जणू भूतकाळाचे संपूर्ण चित्रपट चालू झाला. त्याने खोल आणि थंड श्वास घेतला, ज्यात वर्षानुवर्षाचा थकवा सामावलेला होता. मग तो सगळीकडे पाहून भारी आणि वेदनामय आवाजात आपल्या आयुष्यातील त्या रहस्याचा पडदा उघडू लागला, ज्याने 20 वर्षापूर्वी त्यांची कंबर वाकडी ठेवली होती. तो म्हणाला, तुम्ही आज मला ज्या अवस्थेत पाहत आहात, हे फाटके जुने कपडे, हे घाणेरडं शरीर आणि भिकाऱ्यासारखं आयुष्य, ही माझी खरी ओळख नाही. आजपासून 20 वर्षापूर्वी मीही तुम्हा सगळ्यांसारखा सामान्य माणूस होतो. माझं नाव हरिदास आहे आणि मी शहरातील एका कारखान्यात मेहनत मजुरी करून प्रामाणिकपणे रोजगार कमवत होतो. माझ्याकडे फार संपत्ती नव्हती, पण शांततेची दौलत भरपूर होती. मी आणि माझी पत्नी आमच्या छोट्या घरात फार सुखी होतो. आमचा आनंद तेव्हा आणखी वाढला जेव्हा लग्नाच्या 5 वर्षानंतर देवाने आम्हाला आई बाबा होण्याचं वरदान दिलं आणि माझी मुलगी प्रियाचा जन्म झाला. त्या दिवशी माझ्या घरात आनंदाचं वातावरण होतं. मी मिठाई वाटली. मी स्वप्न पाहिली की आपल्या मुलीला शिकून मोठी अधिकारी बनवेल. पण म्हणतात ना की नशिबाचं लिहिलेलं टळत नाही. प्रियाच्या जन्माच्या वेळी माझ्या पत्नीची तब्येत फार बिघडली. तिची अवस्था इतकी गंभीर झाली की डॉक्टरांनी हात वर केले. मी आपली सगळी जमवलेली संपत्ती, घरातील दागिने, इथपर्यंत किती छोटंसं कच्चं घरही गहाण ठेवलं, जेणेकरून तिचा जीव वाचवता येईल. पण ती मला आणि यांना चूक निष्पाप मुलीला एक सोडून या जगातून निघून कायमची गेली. हरिदासचा आवाज भरून आला आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू गळू लागले. प्रिया उचक्या देत रडत होती. तो आपले अश्रू पुसत पुढे म्हणाला, पत्नीच्या मृत्यूनंतर माझ्यावर जणू संकट कोसळलं. मी पूर्ण एकटा झालो होतो आणि मांडीवर 2 महिन्यांची नाजूक मुलगी होती, जी भुकेने ओरडत होती. मला समजतच नव्हतं की मी कामावर जाऊ की या निष्पाप मुलीला सांभाळू. कामावर न जाऊ शकल्याने कारखाना सुटला. घराचं भाडं न देता आल्याने घर मालकाने मला घराबाहेर काढलं आणि मी रस्त्यावर आले. जेव्हा माझी मुलगी भुकेने थकून रडत असे, तेव्हा माझे हृदय फाटायचं. अनेक रात्री आम्ही फुटपाथवर काढल्या. मी पाण्यात थोडी साखर विरघळवून तिला पाजत राहिलो, पण ते अपूर्ण होतं. मग एक दिवस प्रियेची तब्येत फार बिघडली. तिला खूप ताप आला होता आणि ती बेशुद्ध झाली. मी तिला सरकारी रुग्णालयात नेलं, तेव्हा डॉक्टरने स्पष्ट सांगितलं की जर हिला चांगला आहार, औषध आणि आईसारखी सावली नाही मिळाली, तरीही मुलगी उद्याचा सूर्य पाहू शकणार नाही. हे ऐकून मी वेडापिसा झालो. मी आपल्या मुलीला मरताना पाहू शकत नव्हतो. मी धावलो, प्रत्येक दरवाजा ठोठावला, पण कोणीही मदत केली नाही. तेव्हा मला सुरेशरावांचा विचार आला. मला माहित होतं की सुरेशराव फार श्रीमंत आहेत आणि त्यांना 3 मुले आहेत, पण मुलगी नाही. मी ऐकलं होतं की त्यांची पत्नी सरिता नेहमी मुलीची इच्छा व्यक्त करतात. मी पळतच पावसात भिजत रात्रीच्या शेवटच्या प्रहरी सुरेशरावांच्या बंगल्यावर पोहोचलो. तिथे मी पाहिलं की सुरेशराव डोकं खाली घालून उभे होते. मी पुढे सरसावलो आणि आपल्या मुलीला सुरेशराव आणि त्यांची पत्नी सरिताच्या पायाजवळ ठेवली. मी त्यांच्या पाया पडलो आणि गयावया करत हात जोडून विनवणी करू लागलो
की माझ्या मुलीला वाचवा, तिला आपली करा, तिला ते आयुष्य द्या जे मी तिला देऊ शकत नाही. मी म्हणालो होतो की ही माझी अमानत आहे, तिला फुलासारखी जपा. सुरेशराव आणि सरिता यांनी माझ्या मुलीला छातीशी धरलं. त्यांच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू होते, कारण त्यांना एक मुलगी मिळाली होती. मग सुरेशरावांनी माझ्याकडून एक करार घेतला. त्यांनी म्हटलं, हरिदास, जर तुम्हाला हवंय की ही मुलगी राजकन्यांसारखी राज्य करेल आणि वाढेल, तर तुम्हाला शपथ घ्यावी लागेल की तुम्ही कायमचे तिच्या आयुष्यातून बाहेर पडाल. तुम्ही कधी मागे वळून पाहणार नाही आणि कधीही तिच्यावर आपली सावली देखील पडू देणार नाही, जेणेकरून तिला कधीही हे जाणवणार नाही की ती फक्त एका मजुराची मुलगी आहे. मी एक बाप होतो. मी आपल्या मुलीच्या आयुष्यासाठी हा ममतेचा सौदा करून टाकला. मी माझ्या हृदयावर दगड ठेवला आणि होकार दिला. मी शेवटच्या वेळी आपल्या मुलीच्या कपाळाचं चुंबन घेतलं आणि कायमचा या शहरातून, तिच्या आयुष्यातून निघून गेलो. मी अनवाणी भटकत राहिलो. मी मजुरी सोडली. माझं मन पूर्ण बिघडलं. मी भिकारी बनलो, पण मी आपला करार पाळला. 20 वर्ष मी तडफडत राहिलो, पण कधी सुरेशरावांच्या दारात आलो नाही. आज कळलं की माझ्या प्रियाचं लग्न आहे, ती वधू बनते, तेव्हा माझ्याकडून राहवलं नाही. मी विचार केला की दूर उभा राहून फक्त एकदा तिला पाहिल. मला कोणताही तमाशा करायचा नव्हता, पण हृदयाच्या ओळीने मला इथे ओढून आणलं. आणि मग जेव्हा मला थांबवलं गेलं, तेव्हा माझा संयम सुटला. हरिदासची कथा संपली तेव्हा संपूर्ण मंडप शोकात बुडाला. प्रत्येकाचा डोळा ओला होता. प्रिया रडत होती. सुरेशरावजी आतापर्यंत गप्प होते. अचानक पुढे आले आणि त्यांनी हरिदासचे दोन्ही हात पकडून हाताची चुंबन घेतले. सुरेशरावांच्या डोळ्यातून सतत अश्रू वाहत होते. त्यांनी भरलेल्या आवाजात सांगितलं की हा खरं सांगतोय, देव साक्षीला आहे, हरिदास खरंच सांगतोय, ही प्रिया याचीच मुलगी आहे आणि हाच तो बाप आहे ज्याने आपल्या बाळाची कुर्बानी देऊन आमची कूस हिरवी केली. सुरेशरावांनी प्रियाच्या डोक्यावर हात ठेवला आणि सगळ्यांना संबोधित म्हटलं की देवाची शपथ, मी प्रियाच्या संगोपनात कसलाही अभाव येऊ दिला नाही. मी तिला आपल्या सख्ख्या मुलीपेक्षा जास्त प्रेम केले. तिच्या प्रत्येक अश्रूची किंमत मी आपल्या जीवनात चुकवली आहे. पण आज मी लाजिरवाणा आहे. मी घाबरलो होतो. मी स्वतः आपल्या घराचा कैदी बनलो होतो. मला भीती होती की जर प्रियाला सत्य कळलं तर ती माझ्यापासून लांब जाईल. माझ्या ममतेने मला मोठी चूक करायला लावली होती. याच कारणाने मी हरिदासला ठोकरलं आणि त्याच्यासोबत माणुसकीचं वर्तन केलं, ज्यासाठी मी हरिदासकडून आणि आपल्या अंतर्मनाकडून क्षमा मागतो. सुरेशरावांनी हात जोडून हरिदासला म्हटलं, हरिदास भाऊ, मला माफ करा. मी संपत्तीच्या अभिमानात आंधळा झालो होतो. तुम्ही जिंकलात आणि मी हरलो. तुमचं बलिदान फार महान आहे. या व्यक्तिपूर्ण भाषण आणि आपत्तीनंतर वातावरणात एक विचित्र शांतता पसरली. हीच शांतता सहानुभूतीची नव्हती, तर प्रश्नांनी भरलेली होती. पाहुण्यात आणि वरातींमध्ये हलचल सुरू झाली. कुजबुज होऊ लागल्या आणि लोक एकमेकांच्या कानात म्हणू लागले, हे काय झालं? म्हणजे प्रिया एका भिकारीची मुलगी आहे? आता चे घरचे तिला स्वीकारतील? अमितचे घरचे तिला स्वीकारतील का? खानदानी लोक तर रक्त पाहतात. हे नातं फसवणुकीच्या पायावर होतं. कोणी म्हणत होतं की अमितचं खानदान फार मोठं आहे. ते एका भिकारीची मुलगी आपल्या सुनेच्या रूपात कशी स्वीकारतील? या गोष्टी प्रियेच्या सासरच्या पर्यंत पोहोचत होत्या. प्रियेच्या आईच्या चेहऱ्यावर काळजी स्पष्ट दिसत होती. प्रियेच्या भावांचे चेहरे उतरले होते की कुठे लग्न मोडू नये. प्रिया घाबरली आणि हरिदासच्या पायाजवळ समेटून गेली. जणू ती समजत होती की आता सगळं संपलं आहे. हरिदासनेही घाबरलेल्या मनाने कदाचित अमितकडे पाहिलं, पण तेव्हाच एक भारी आवाज गुंजला. हा आवाज अमितच्या वडिलांचा, प्रकाशरावांचा होता. ते पुढे आले आणि त्यांनी सुरेशरावांच्या खांद्यावर हात ठेवला. सगळे गप्प झाले. प्रकाशरावांनी एक नजर प्रियावर टाकली, मग हरिदासवर, आणि मोठ्या आवाजात म्हणाले, सुरेशराव आणि हरिदास भाऊ, तुम्ही दोघे काळजी करू नका. मग त्यांनी पाहुण्यांकडे वळून म्हणाले, मी ऐकतोय की तुम्ही काय गोष्टी करत आहात, पण ऐका, नातं रक्ताचं नसतं, नातं संगोपनाचं आणि नशिबाचं असतं.
प्रिया सुरेशरावांची मुलगी असो की हरिदासरावांची, याने मला कसलाही फरक पडत नाही. मी या मुलीला लहानपणापासून पाहिले. तिच्या स्वभावाचे आणि चारित्र्याची साक्ष तिच्या शालीनता देते की तिचं संगोपन एका उत्तम कुटुंबात झाले. तिला फार स्नेहाने वाढवले गेले आणि हरिदासने तिला जन्म देऊन महान त्याग केला आहे. ही दुहेरी गरिबीची मुलगी आहे, जिची 2 बाप आहेत. हे मनात प्रकाशराव पुढे आले. प्रियेच्या डोक्यावर स्नेहपूर्ण हात ठेवला आणि म्हटलं, आजपासून प्रिया फक्त सुरेशरावांची किंवा हरिदासची मुलगी नाही, तर प्रकाशची ही मुलगी आहे. ही माझ्या घराची इज्जत आहे आणि माझ्या मुलाची पत्नी आहे. तिची आई कोणतीही असो, तिचं वर्तमान आणि भविष्य आमच्या सोबत आहे. मला अभिमान आहे की मी अशी सून घरी आणतोय ज्यांच्या रक्तात हरिदास सारख्या त्यागी बापाचं रक्त आहे आणि जिचं संगोपन सुरेशरावांसारख्या स्नेहपूर्ण बापाने केले. प्रकाशरावांच्या गोष्टीने जणू सगळ्यांना निरुत्तर केलं. अमित ही पुढे आला, हरिदासरावांचे हात धरले आणि म्हणाला, बाबा, तुम्हाला अभिमान वाटायला हवा. तुमचा त्याग व्यर्थ गेला नाही. मी वचन देतो की प्रियाला तो सन्मान देईल जो एका राजकन्येला मिळतो. हे ऐकताच प्रियेच्या भावनांचा बांध फुटला. ती रडत उठली आणि बापाच्या हरिदासच्या गळ्यात पडली. बाप आणि मुलीचे हे मिलन इतकं वेदनामय आणि प्रेमाने भरलेलं होतं की तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आलं. हरिदासने प्रियेच्या कपाळाचं चुंबन घेत म्हणाला, माझ्या बाळा, आज माझी तपश्चर्या पूर्ण झाली. प्रियाने हरिदासचा हात धरून म्हटलं, नाही बाबा, आता तुम्ही कुठेही जाणार नाही. तुम्ही खूप ठोकरे खाल्ले. तुम्ही माझ्यासोबत राहाल किंवा याच घरात जिथे मी तुम्हाला रोज पाहू शकेल. आता मला तुम्हाला पुन्हा गमावण्याचं धैर्य नाही. तेव्हाच सरिता आणि सुरेशराव पुढे आले आणि त्यांनी प्रियाचे हात धरले. सरिता रडत म्हणाल्या, आम्हाला माफ कर बाळा. आम्ही तुझ्यापासून हे सत्य लपवलं, पण आमचा हेतू फक्त तुझी भलाई होता. आम्हाला भीती होती की तू मोडून पडशील. प्रियाने आपल्या आईला मिठी मारत म्हटलं, आई, मला तुमच्याकडून कसलाही राग नाही. तू मला आई बनवून वाढवलं. मला तर आनंद आहे की देवाने मला इतकं प्रेम करणारं कुटुंब दिलं. मग सुरेशरावाने हरिदासला मिठी मारत घोषणा केली की आजपासून हरिदास माझा भाऊ आहे आणि तो आमच्या सोबत राहील. या घराचे दरवाजे त्याच्यासाठी नेहमी उघडे आहेत. आनंद आणि समाधानाची एक लहर उसळली. जेव्हा ते वाजणे शांत झाले होते, त्यांनी पुन्हा वाजवायला सुरुवात केली. वातावरणाचे दृश्य बदललं होतं. आता दुःखाच्या जागी एक विचित्र आध्यात्मिक आनंद होता. प्रियाला निरोप देण्यासाठी पवित्र गाणी लावली होती आणि एका बाजूला हरिदास होते, दुसऱ्या बाजूला तिचा बाप समान सुरेशराव. 2 बाप आपल्या मुलीला तिच्या नव्या घराकडे नेत होते. हे दृश्य पाहणाऱ्यांसाठी अविस्मरणीय होतं. जेव्हा प्रिया गाडीत बसायला लागली तेव्हा तिने शेवटच्या वेळी मागे येऊन दोन्ही बापांकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात अश्रू होते, पण ओठांवर हास्य होतं. हरिदासने आपला थरथरता हात हवेत हलवला आणि आशीर्वाद दिला, जा माझ्या बाळा, तुझा चेहरा सदैव असाच उजळत राहो. गाडी फुलांच्या पाकळ्यांच्या पावसात हळूहळू गेट बाहेर निघून गेली. मागे उभा हरिदास, सुरेशराव, सरिता आणि तिन्ही भावांच्या डोळ्यात ओल होती, पण हृदयात शांतता होती. की सत्य जिंकला आणि प्रेमाने सारे अंतर पुसले. त्या रात्री सुरेशरावांच्या घरात संपत्तीची चमक नव्हती, माणुसकीचा त्याग आणि नात्यांच्या पवित्रतेचा प्रकाश पसरला होता. आज एका भिकारीची शक्ती राजापेक्षाही मोठी होती, कारण त्याने आपल्या मुलीसाठी आपली संपूर्ण दुनिया वेगळी केली होती आणि आज निसर्गाने त्याला सन्मान दिला होता. तर मित्रांनो, कशी वाटली कथा कमेंट करून नक्की सांगा. आणि कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.